स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर, महानगरपालिका किंवा नगर परिषद भरती या संदर्भात काही महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे IMP प्रश्न राहील. चला, पहिला प्रश्न बघा. शहरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? बघा, महानगरपालिकेमध्ये ओला कचरा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ओला कचरा प्रक्रिया केंद्र असते, आणि सुका जो कचरा असतो, जसा खरडा निघतो तुमच्या घरून किंवा धातू निघतात, काच निघतो, जो पण सुका कचरा आहे, कागद आहे, प्लास्टिक आहे, या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काय असतं, त्याला MRF सेंटर म्हणतात, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी असते. आता काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये, शहरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये MRF मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? समजलं, मुख्य उद्देश कोणता आहे? तर याचा ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, मिश्र कचरा थेट लँडफिलमध्ये टाकणे. बघा, मिश्र जो कचरा असतो थेट लँडफिलमध्ये टाकणे म्हणजेच त्या कचऱ्याला गाळून घेणे, असं आहे का? नाही, हे रॉंग आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सर्व कचरा जाळून ऊर्जा निर्माण करणे. सर्व कचरा जाळता येतो का? नाही. आता कचरा जाळता येत नाही. कचरा जाळल्यामुळे हानिकारक वेगवेगळ्या गॅसेस, क्लोरोफ्लोरो कार्बन सारख्या वेगवेगळ्या गॅसेस बाहेर निघतात, आणि त्या आपल्या जे काही आपलं पर्यावरण आहे त्याला पोल्युटेट करतात, प्रदूषित करतात, म्हणून जाळता सुद्धा येत नाही. मग ऑप्शन सी मध्ये काय म्हटलं आहे, सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्वापरयोग्य वस्तू वेगळ्या करणे. बघा, MRF सेंटर जे आहे, हे MRF सेंटर स्पेशली सुक्या कचऱ्यासाठी आहे. सुका कचऱ्याला, जो काही सुका कचरा निघतो, सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, धातू, काच, रबर अशा ज्या पण गोष्टी महानगरपालिकेच्या कचऱ्यामध्ये येत असतात, त्यासाठी MRF सेंटर तयार केलेला आहे. मग हा MRF सेंटर जो आहे तो सुका कचऱ्या वर्गीकरण करून सुका कचऱ्याचे वर्गीकरण करतात. म्हणजेच खड्ड्यातला वेगळं काढतात, काचला वेगळं काढतात, त्याच्यानंतर धातूंना वेगळं काढतात, प्लास्टिक वेगळं काढतात. याला काय करतात, वर्गीकरण करून पुनर्वापर योग्य वस्तू वेगळ्या करणे. पुनर्वापर योग्य ज्या वस्तू असतात त्यांना वेगळं करतात, आणि मग रिसायकलिंग ज्या कंपनी असतात, जसं खरड्याची कंपनी आहे, तर त्या खरड्याच्या कंपनीला जितका पण खरडा निघालेला आहे त्या कचऱ्यामध्ये, त्या खरडा कंपनीला ते विक्री करतात. काच निघालेला आहे तर काचच्या कंपनीला ते विक्री करतात. तसंच प्लास्टिक निघालं आहे तर प्लास्टिकच्या कंपनीला ते विक्री करतात. धातू निघाला आहे तर धातूच्या कंपनीला ते विक्री करतात. तर सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्वापर योग्य वस्तू वेगळ्या करणे हे याचं राईट आन्सर आहे. म्हणजेच MRF जे आहे, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर सुका कचरा, ऑप्शन सी बघा, सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्वापर योग्य वस्तू वेगळ्या करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. समजलं? व्यवस्थित प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून सांगणार आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. ठीक आहे. तर ब्रह्मास्त्र बॅच आहे, आरंभ बॅच आहे. तर या बॅचला तुम्ही जॉईन करा. याच्यामध्ये व्यवस्थित डिटेल मी सर्व शिकवत आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया. चला, आता हा प्रश्न बघा. शहरी घनकचरा व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धतीनुसार योग्य क्रमवारी कोणती? जो काही घनकचरा महानगरपालिका कलेक्ट करत असते तुमच्या घरून, तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहता किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रात राहता, नगर परिषदेच्या क्षेत्रात राहतात, तर घंटा गाडी येतात, कचरा संकलन करणाऱ्या गाड्या येतात. त्या गाड्या तुमच्या घरून जो कचरा घेऊन जातात, तर त्याची स्टेप बाय स्टेप काय क्रमवारी आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे पहिली स्टेप काय आहे, दुसरी स्टेप काय आहे, तिसरी स्टेप काय आहे, तर या ऑप्शनमधलं कोणतं ऑप्शन इथे राईट आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे वाहतूक संकलन, वर्गीकरण, मग विल्हेवाट. तर याचं बघा, वाहतूक जी आहे, डायरेक्टली वाहतूक होते का? नाही. तर याचं रॉंग आहे. ठीक आहे. त्यानंतरचं बघा, ऑप्शन बी बघा, वर्गीकरण. पहिल्यांदा वर्गीकरण म्हणजे सेग्रिगेशन, त्याच्यानंतर आहे संकलन म्हणजे सेग्रिगेट केल्यानंतर कलेक्ट करणं, संकलन करतात, मग वाहतूक करतात, मग घेऊन जातात, आणि त्याच्यानंतर प्रक्रिया विल्हेवाट करतात. तर याचं ऑप्शन बी हे राईट आहे. बघा, सर्वात आधी वर्गीकरण म्हणजे जे घंटा कर्मचारी काम करतात ते काय करतात, तुमच्याकडून जेव्हा ते कचरा घेतात तेव्हा ते त्या बाल्टीमधून ओला कचऱ्याच्या जो भाग असतो त्या गाडीला 2 भागात डिवाइड असते. ती गाडी, तुम्ही कचऱ्याची जी घंटा गाडी आहे ती बघितली असेल, 2 भागात डिवाइड असतात. तर तुमच्याकडनं जे तो कचरा घेतो तेव्हा तो ओला कचऱ्याच्या भागात टाकतो, सुका कचऱ्याच्या भागात टाकतो. तर हे सर्वात पहिलं आहे सेग्रिगेशन म्हणजेच वर्गीकरण. कचऱ्याचं तो काय करतो, तिथे वर्गीकरण करतो.
त्यानंतरची स्टेप काय आहे, वैज्ञानिक पद्धतीनुसार त्याच्यानंतरची स्टेप आहे संकलन. म्हणजे त्यांनी संकलन केलं, म्हणजे कलेक्ट केला तो कचरा त्यांनी त्या गाडीने. मग त्या गाडीने काय करत, ते वाहतूक करत आहे, म्हणजे ते प्रक्रिया केंद्रापर्यंत जाण्यासाठी काय करत आहे, वाहतूक करत आहे. आणि त्यानंतर प्रक्रिया केंद्रावर गेलं म्हणजे जिथे डम्पिंग यार्ड असतं किंवा जिथे घनकचरा व्यवस्थापन केंद्र असतं तिथे काय होते, त्याच्यावर प्रक्रिया होत असते. अशा प्रकारे मग त्याच्यावर ओल्या कचऱ्यावर खत निर्मितीची प्रक्रिया होते. आणि सुक्या कचरा जो असतो त्या सुक्या कचऱ्याला MRF सेंटरमध्ये वेगवेगळं वर्गीकृत करतात. खाच, खरडा, रबर, धातू असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कंपार्टमेंट असतात. आणि मग तिथे मग त्यांना ते सेग्रिगेट करून ठेवतात, मग रिसायकलिंग कंपनीला पाठवतात. ओला कचऱ्याचं खत तयार करतात आणि खत विक्री करतात. तर अशा प्रकारे ही पद्धत असते. पहिल्यांदा वर्गीकरण, मग संकलन, मग वाहतूक आणि मग प्रक्रिया विल्हेवाट. हा प्रश्न परीक्षेत आलेला प्रश्न आहे महानगरपालिकेच्या, नगर परिषदच्या. तर याला व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, नाही समजलं असेल मला आणखी विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुका पुनर्वापर योग्य कचरा गोळा करण्यासाठी काय म्हटलेलं आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुका पुनर्वापर योग्य कचरा गोळा करण्यासाठी सामान्यतः कोणत्या रंगाचा डस्टबिन वापरला जातो, कोणत्या रंगाचा डस्टबिन वापरला जातो असं विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न समजला पाहिजे. जर आपल्याला व्यवस्थित प्रश्न समजला असेल तर उत्तर आपल्याला योग्य क्लिक करता येत असतं. तर आपलं जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगर परिषद, याला काय म्हणतात, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात. ठीक आहे, तर सुका पुनर्वापर योग्य कचरा गोळा करण्यासाठी सामान्यतः कोणत्या रंगाचा डस्टबिन वापरला जातो असं विचारलेलं आहे. लाल यूज करतात का, नाही. काळा यूज करतात का, नाही. निळा यूज करतात का, हो. तर जो सुका कचरा असतो, सुका म्हटलेला आहे, पुनर्वापर योग्य सुद्धा म्हटलेला आहे, त्याला निळ्या कलरचा जो डस्टबिन असतो, निळा डस्टबिन, ड्राय वेस्टसाठी निळ्या कलरचा डस्टबिन जो आहे तो वापरला जातो. आणि ग्रीन कलरचा जो डस्टबिन असतो तो ओल्या कचऱ्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महानगरपालिका नगर परिषदच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ग्रीन आणि ब्ल्यू हे दोन डस्टबिन दिसेल. ग्रीन जो आहे तो ओल्या कचऱ्यासाठी आणि जो ब्ल्यू जो डस्टबिन असतो तो सुका पुनर्वापर योग्य कचऱ्यासाठी असतो. एवढं फिट करा डोक्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. युक्त कचरा वाहतूक वाहनाचा मुख्य फायदा काय आहे. बघा, जे काही कचऱ्याच्या घंटा गाड्या असतात, कचऱ्याच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या असतात, त्यांना GPS लावलेलं असतं. GPS, आता हे GPS लावण्याचा काय म्हणजे मुख्य फायदा आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे लँडफिल आग वाढते, चुकीचं आहे. वर्गीकरण कमी होते, चुकीचं आहे. ऑप्शन सी बघा, मार्ग नियंत्रणवर कार्यक्षमता वाढते, हे राईट आहे. मार्गाचं नियंत्रण होते आणि कार्यक्षमता वाढते. GPS मुळे काय होत असतं की वाहनाचं ट्रॅकिंग एक्झॅक्टली ते वाहन कुठे आहे, आता ते किती कुठे जाणार आहे. तर हे एक सॅनिटरी इन्स्पेक्टर जागेवरूनच त्या गोष्टी संपूर्ण तुमच्या, म्हणजे आता माझ्याकडे 12 गाड्या होत्या, तर 12ही गाड्याला GPS लागलेलं होतं. तर आम्ही कम्प्युटरवरच आमच्या ऑफिसमधून ते बघू शकत होतो की ही गाडी कुठे आहे, कोणत्या एरियात आहे, ही गाडी आता कुठेपर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला कम्प्युटरमध्ये, सिस्टीममध्ये पाहता येत होत्या. तर म्हणजे याचा फायदा काय आहे, तर मार्गाचं नियंत्रण वाढते, आपलं सुद्धा नियंत्रण वाढते की एखादी गाडी कुठेतरी बंद आहे का, कुठेतरी ते त्या एरियात तो कचरा संकलनला गेलीच नसेल तर त्या ड्रायव्हरला आपल्याला सांगता येते की तू कुठे आहे बा, आता तू त्या एरियात का बरं गेला नाही. तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवता येते. ठीक आहे, कार्यक्षमता वाढते. यामुळे काय, तर कार्यक्षमता वाढते, त्या ड्रायव्हरला समजून येते की नाही, यांचं लक्ष आहे, आपण त्या एरियात आज कचरा कलेक्ट केलाच पाहिजे. तर ह्या गोष्टी, कामचुकारीपणा वगैरे त्या गोष्टीतून यामुळे काय होतं की फायदा होतो, कार्यक्षमता वाढत असते, मार्ग नियंत्रण सुद्धा वाढत असते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इथे राईट आन्सर आहे. चला, तर अशाच प्रकारे आपण आणखी प्रश्न घेत चालणार आहोत, भरपूर प्रश्न आपण घेत चालणार आहोत. तर आजसाठी एवढंच. तुम्हाला जर प्रश्न आवडले असेल तर मला कमेंट करा की सर प्रश्न आवडत आहे, असेच प्रश्न घेत चला. मी स्पेशली स्वच्छता निरीक्षकचं जास्त शिकवतो, कारण मला त्याच्यात नॉलेज आहे, 10 वर्षाचा अनुभव आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं स्पेशल शिक्षा मंत्र ॲप आहे यासाठी. त्यामध्ये ब्रह्मास्त्र आरंभ बॅच आहे, जे 3 वर्ष, आरंभ बॅचमध्ये 3 वर्ष तुम्हाला अभ्यास करता येतो. स्पर्धा परीक्षेचा व्हिडिओ लेक्चर्स आहे, मॉक टेस्ट आहे, PDFs आहे, सर्व दिलेलं आहे. तर ते शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड करा आणि आपली तयारी सुरू ठेवा.